पहलगाम येथे झालेल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला तणाव वाढलेला होता. भारताची माफक अपेक्षा अशी होती की पाकिस्तान त्यांच्या इथल्या दहशतवाद्यांवरती कारवाई करेल, त्यांचं फंडिंग जे आहे ते कुठेतरी जाऊन थांबवेल. पण ही अपेक्षा पूर्ण झाली नाही आणि मग भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर या ठिकाणी एअर स्ट्राईक केला. याच्यानंतर पाकिस्तानने खुनशीने भारतातील महत्त्वाच्या ठिकाणांवरती ड्रोन आणि मिसाईलने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, जो प्रयत्न भारताने हाणून पाडलेला आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर काश्मीर येथील नागरिकांचे हक्क या मुद्द्यावरून पाकिस्तानने जागतिक समर्थन मिळवण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यामध्ये त्यांना यश आलं नाही. तरी सुद्धा काही दिवसांपूर्वी चीन आणि तुर्की या देशांनी पाकिस्तानची सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिलेली होती. आता गेल्या 2-3 दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला संघर्ष जो आहे तो वाढलेला दिसतोय. युद्धाची परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला दिसते. जी बॉर्डरवरची गावं, बॉर्डरवरची शहरं जी आहेत ती हाय अलर्टवरती ठेवलेली आहेत. काल त्या ठिकाणी ब्लॅकआउट सुद्धा करण्यात आलेला होता. यासोबतच तिथे जे हवाई अड्डे आहेत ते सुद्धा तात्पुरते बंद करण्यात आलेले आहेत. काल IPLची मॅच जी आहे ती सुद्धा स्थगित करण्यात आली होती. थोडक्यात काय, या संघर्षाची, या युद्धाची व्याप्ती वाढताना दिसते आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत याची व्याप्ती पोहोचलेली आहे. आणि त्याच्यामुळे आता हे युद्ध किंवा हा जो संघर्ष आहे याचा एकूण जो आवाक आहे तो वाढत जाईल, याची व्याप्ती वाढत जाईल आणि याचं रूपांतर तिसऱ्या महायुद्धामध्ये होईल अशी चर्चा आपल्याला दिसते. पण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष खरोखरच तिसऱ्या महायुद्धामध्ये रूपांतरित होईल का, हे आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अनुराग जाधव बोलभिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर काश्मीर येथील नागरिकांचे हक्क या मुद्द्यावरून पाकिस्तानने जागतिक समर्थन जे आहे ते मिळवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याच्यामध्ये त्यांना यश आलेलं नाही. खूप साऱ्या देशांनी हेच म्हटलेलं आहे की दहशतवादाला कोणत्याही पद्धतीने थारा देता कामा नये, त्याला स्पॉन्सर करता कामा नये, त्याला फंडिंग देता कामा नये. पाकिस्तानने ज्या वेळेस काश्मीरचा मुद्दा UN मध्ये उचलण्याचा प्रयत्न केला, त्या वेळेस भारताने त्यांचा हा प्रयत्न हाणून सुद्धा पाडलेला आहे. कारण की मुळामध्ये पाकिस्तानने काश्मीर ह्या मुद्द्यावरती बोललंच नाही पाहिजे. काश्मीर हा मुद्दा, तिथल्या नागरिकांचे हक्क हा पूर्णपणे भारताचा विषय आहे. भारताचा तो इंटिग्रल पार्ट आहे. त्याच्यामुळे पाकिस्तानने त्याच्याविषयी बोलण्याचं काहीही कारण नाही. आता संघर्ष कोणत्या मुद्द्यावरून आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. पाकिस्तानचे काश्मीर विषयीचे मत काय आहेत, तर जम्मू आणि काश्मीर हा पाकिस्तानमध्ये यायला पाहिजे असं त्यांना वाटतं. यासोबतच 1948 मध्ये त्यांनी याच मुद्द्याला धरून त्यावेळेस आक्रमण केलेलं होतं आणि जम्मू आणि काश्मीर हातामध्ये येत नाहीये हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी काय केलं, तर तिथे मूलतत्ववादी, दहशतवादी यांना फंडिंग करायला सुरुवात केली, त्यांना सपोर्ट करायला सुरुवात केली, त्यांना प्रशिक्षण सुद्धा पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये त्यांनी द्यायला सुरुवात केली. याच्यातूनच त्यांनी त्या ठिकाणी सुसाईड बॉम्बर जे आहेत ते सुद्धा तयार केलेले आहेत आणि ह्या सगळ्यांचा परिणाम असा झाला, भारतामध्ये तर या भागामध्ये अशांतता वाढलेली आहेच, पण आजच्या दिवशी दहशतवादाचा भस्मासूर हा खुद्द पाकिस्तानलाच खायला निघालेला आहे. आता याच्या अगदी उलट भारताची भूमिका आहे. जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. इथल्या नागरिकांचं संरक्षण करणं ही सुद्धा भारताचीच जबाबदारी आहे आणि भारताने कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये दहशतवादाला समर्थन दिलेलं नाही. मग तो भारत आणि पाकिस्तानमधला विषय असो, जम्मू काश्मीरमधला विषय असो किंवा जगातील इतर कोणत्याही भागातील तो विषय असो, तरी सुद्धा भारतानं दहशतवादाला पाठिंबा दिलेला नाही. पाकिस्तानने सातत्याने दहशतवादाचा पुरस्कार केलेला असल्यामुळं आणि या दहशतवादाचा वापर भारत विरोधी कारवाया करण्यासाठी केलेला असल्यामुळं भारतातील नागरिकांचं, भारताचं, भारताच्या सार्वभौमत्वाचं, भारताच्या स्वातंत्र्याचं जे नुकसान होतंय त्याच्यामुळे भारताला पाकिस्तानला धडा शिकवायचा आहे. भारतानं कधीही स्वतःहून पाकिस्तानवरती आक्रमण केलेलं नाही. इतिहासामध्ये जर का आपण डोकावून बघितलं स्वातंत्र्यानंतरचा इतिहास, तर भारताने स्वतःहून आक्रमण केलेलं नाहीये. त्याच्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला वाद हा फक्त याच दोन देशांमधला वाद आहे. याला जागतिक वादाची, जगातील प्रमुख महासत्तांच्या इंटरेस्टची अजिबात किनार नाही. तिसरं महायुद्ध होईल किंवा नाही हे जाणून घेण्या अगोदर पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध का झालं हे समजून घेणं गरजेचं आहे. पहिलं महायुद्ध होणं याच्या मागचं बेसिक कारण हे सांगितलं जातं की त्यावेळेसच्या औद्योगिक क्रांतीनंतर वसाहतींमुळं, युरोपियन देशांकडे आलेल्या पैशामुळं तिथल्या सत्तांनी मोठ्या प्रमाणामध्ये आर्मी आणि नेव्हीची उभारणी केली होती. आता हे करण्यामागं त्यांचा प्रमुख उद्देश काय होता,
तर अधिकाधिक विस्तार करायचा आहे आणि हा अधिकाधिक विस्तार जो त्यांना करायचा होता त्याच्यामुळे त्यांच्यामधली जी स्पर्धा वाढली ती त्यांना युद्धाकडे घेऊन गेली. एका बाजूला जर्मनी, ऑस्ट्रिया आणि इटली यांची युती होती, तर दुसऱ्या बाजूला ब्रिटन, फ्रान्स आणि रशिया यांची. स्वतःच्या देशातील सत्तेबद्दल असलेला प्रचंड अभिमान, विस्तारवाद आणि याच्यातून निर्माण झालेली स्पर्धा याच्यामुळे 1914 ते 1918 या दरम्यान पहिलं महायुद्ध झालेलं होतं. त्याच्यानंतर दुसरं महायुद्ध जे आहे ते का झालं ते सांगतो. पहिल्या महायुद्धामध्ये जे प्रश्न निर्माण झाले, या प्रश्नांची उकल करण्यामध्ये यश न आल्यामुळं दुसऱ्या महायुद्धाची पायाभरणी झाली. म्हणजे बघा, पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीला मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची जमीन गमवावी लागली. मिलिटरीवरती मोठ्या प्रमाणामध्ये बंधनं आली. युद्धाची भरपाई सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये द्यावी लागत होती, ज्याच्यामुळे जर्मनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष होता. यासोबतच बदला घेण्याची भावना त्यांच्यामध्ये वाढीस लागलेली होती आणि ही पोषक परिस्थिती निर्माण झाली. त्याच्यामुळे हिटलर सारख्या हुकुमशहाचा सुद्धा तिथं उदय झाला. आता जर्मनीमध्ये हिटलर, इटलीमध्ये मुसोलिनी यासोबतच जपानची सुद्धा सुप्त महत्त्वाकांक्षा वाढलेली होती. त्याच्यामुळे तिसरं महायुद्ध सुरू झालं. हिटलरचा उदय होत असताना उगाचच युद्ध नको म्हणून ब्रिटन आणि फ्रान्स यांसारख्या देशांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही आणि जोपर्यंत रोखायची वेळ आली तोपर्यंत खूपच उशीर झालेला होता. दुसऱ्या महायुद्धामध्ये एका बाजूला युनायटेड किंगडम, रशिया, अमेरिका, चीन आणि फ्रान्स असे देश होते, तर दुसऱ्या बाजूला जर्मनी, इटली आणि जपान. 1939 पासून 1944 पर्यंत हे युद्ध सुरू होतं. दुसऱ्या महायुद्धानंतर काय काय झालं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जवळपास जे सगळे विस्तारवादी किंवा साम्राज्यवादी देश होते ते डबघाईला आल्याची परिस्थिती दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेली होती आणि त्याच्यातून अजूनपर्यंत तरी ब्रिटन सावरलेलं दिसत नाही. ब्रिटन परत एकदा महासत्ता झालेलं नाही किंवा जगातील क्रमांक 1चं राष्ट्र झालेलं नाही. आता या दोन्हीही महायुद्धामागची कारणं बघितल्यानंतर आपल्याला हे लक्षात येईल की विस्तारवादी धोरणामुळं आणि एकूणच हुकुमशाही वृत्तीमुळं आणि या हुकुमशाही वृत्तीला तेथील जनतेनं पाठिंबा दिल्यामुळं हे महायुद्ध झालेली आहेत. आता भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे, पण दोन्ही देश अण्वस्त्रधारी असल्यामुळं फुल स्केल युद्ध होणार नाही असं या क्षेत्रातील तज्ज्ञांचं मत आहे. एका बाजूला चीनला पाकिस्तानमध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे, तर दुसरीकडे अमेरिका, रशिया, इस्रायल यांसारख्या देशांचा भारताला पाठिंबा आहे. ट्रम्प यांच्यामुळे ऑलरेडी जागतिक अर्थव्यवस्था अस्थिर आहे. त्याच्या अगोदर सुद्धा रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षामुळे, इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षामुळे, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे एकूणच अस्थिरता होतीच. पण त्याच्यामध्ये आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धामुळे भर पडलेली आहे. ही अस्थिरता अजून वाढतच जाणार आहे, जे जगाला परवडणारं नाही. आता ज्या भागामध्ये हे युद्ध होतंय तो महत्त्वाचा ट्रेड रूट आहे. सप्लाय चेनसाठी हा भाग फार महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच या युद्धाची व्याप्ती वाढण्याची शक्यता नाही असं सांगितलं जाते. पहिल्या महायुद्धाच्या वेळेस, दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस जशी जगातील प्रमुख देशांची अलायन्स होती तशी आजच्या दिवशी तरी नाही. यासोबतच अलायन्स होऊन एकमेकांवरती बाइंडिंग अशी मिलिटरीची त्यांनी कोणतीही स्ट्रॅटेजिक बांधणी केलेली नाहीये किंवा एकमेकांसोबत करार सुद्धा केलेला नाही, जेणेकरून जर का एखाद्या देशानं दुसऱ्या देशावरती आक्रमण केलं तर आमच्या मित्र देशावरती आक्रमण का केलं म्हणून बाकीचे देश सुद्धा त्याच्यामध्ये तुटून पडले अशी आजच्या दिवशी तरी परिस्थिती नाहीये. इव्हन चायनाला सुद्धा पाकिस्तानमध्ये इंटरेस्ट आहे आणि ते काही लपून राहिलेलं नाहीये. तरी सुद्धा अमेरिकेसोबत त्यांचं जे काही व्यापार युद्ध सुरू आहे त्या व्यापार युद्धामुळे भारताची भविष्यामध्ये त्यांना मदत होऊ शकते किंवा गरज निर्माण होऊ शकते, म्हणून त्यांचा सुद्धा युद्ध टाळण्याकडेच कल आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जग हे खूप पुढे गेलेलं आपल्याला दिसून येते. जगातील प्रमुख महासत्तांचा भर हा चर्चा करून प्रश्न सोडवावा याच्यावरती आहे. एकूणच जर का आपण बघितलं तर भारत आणि पाकिस्तानमधले हे युद्ध तिसऱ्या महायुद्धाकडे घेऊन जाणारं असेल असं सध्या तरी म्हणता येणार नाही. भारताची सुरुवातीपासून अपेक्षा हीच राहिलेली आहे की पाकिस्तानने दहशतवाद्यांना स्पॉन्सर करणं बंद करावं आणि ही अपेक्षा पूर्ण होत नसल्यामुळं भारतानं ऑपरेशन सिंदूर हा पर्याय निवडला हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.